नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबईत एका मच्छरामुळे राज्यात 27 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर। मुंबईत नियम तोडणाऱ्यांवर आता कडक कार्यवाही, परवाना रद्द होणार। मुंबईत मराठी सक्तीवरून शिंदे सेना आणि मनसे आमने सामने। ठाण्यात मिशन भरारीमुळे 59 विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये संधी। नागपुरात बनावट इंजेक्शन रॅकेट उघड, मोठा साठा जप्त। ठाण्यात खरीप हंगामासाठी खत बियाणांचा वेळेत पुरवठा होणार। सोलापुरात एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठी कार्यवाही, आरोपी अटक। राज्यभर 2029 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश। आंतरराष्ट्रीय अमेरिका चीन तणाव वाढला, इराण मुद्द्यावरून वाद। राज्यभरात उष्णतेचा इशारा, दुपारी बाहेर पडू नका असं आव्हान। क्रीडामध्ये टीम इंडियाचा चौथा सामना अत्यंत महत्त्वाचा। पुण्यात बार्जेमध्ये सलूनवर गोळीबार, भीतीचं वातावरण। IPL 2026 आरसीबीचा विजय, पडिक्कलची दमदार खेळी। पुण्यामध्ये फायरिंग प्रकरणात साहिल राऊतला अटक। कोल्हापुरात IT पार्कला गती, ताराराणी नावाचा विजय। बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावरून नवा वाद झाला निर्माण। सांगली तलावात डुबून 2 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू। पुण्यामध्ये बिल्डर विरोधात नगरसेवक आक्रमक, कार्यवाहीची मागणी। पुण्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। नागपुरात ACB कार्यवाहीत महसूल सहाय्यक रंगेहात पकडला। राज्यात जमीन व्यवहारावरून महसूल विभागावर प्रश्न। अकोल्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा। आंबा घाट 3 बोगद्यांचे काम सुरू, 95% काँक्रिटीकरण पूर्ण। वाशिममध्ये तुरीच्या दरात घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अपूर्ण प्रकल्पामुळे महापालिकेवर आर्थिक ताण। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।